सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी आता आमचे पाहुणे आजारी होते दवाखान्यात वगैरे आलेले आहेत. तर त्यांना आता मी भेटायला जाणार आहे. तर तब्येतीची विचारपूस करायची आहे. कारण ते माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी आमचं एवढं भलं केलेलं आहे की मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही. तर तुम्ही बघा. जस्ट मी आता पेन्सिल चौकात पोहोचलो, ऑफिसला चाललेलो. तर मला आता इथे आमचे पाहुणे आप्पा भेटलेले आहेत. आप्पा, तब्येत बरी का? आमचे एकदम जीवाचे जीवलग आहेत आमचे आप्पा. आताच एक निरगुडीचा माणूस आता काय म्हणले? म्हणजे मुख्याध्यापक रिटायर्ड आहे. हा हा 10 एकर बाग आहे ते म्हणला. वाकडे गुरुजी वाकडेकडची परत त्याला म्हणला आला वर पोलीस मध्ये का त्याचं नाही, त्यांचं शेती करतात. त्याचं पर पोलीस मध्ये का? शेती हा हा ते होय. हा आलं लक्षात. PSI आहे PSI आहेत. तब्येत काय म्हणते? तब्येत बरी. आज जायचं टाकत वाढायला. हा का? आणि ते डॉक्टर गेलता काल पुण्याला. हा, त्याच्यामुळे काल काही गेलो नाही. तर काळजी घ्या बरं का, काळजी घ्या. तुमचा व्हिडिओ काल माझी सुट्टी झाली ऑफिसमधून. तर मी आता चाललेलो चालत थोडं हळूहळू. कंटाळा आला जरा, लय म्हणलं थोडं चालावं. रोज आपण बसने बसून जातो, थोडं चालल्यावरती जरा बरं वाटतंय. आता पावसाळा असल्यामुळं हिरवगार वातावरण झालेलं आहे. खूप छान असं हिरव्या वातावरणात चालताना खूप भारी वाटतं. इथून जो मधून फुटपाथ आहे तो खास चालण्यासाठी बनवलेला आहे. तर पाहू शकता इथे माणसं वगैरे सावलीला वगैरे बसतात, चालायला येतात. पलीकड साईडला इथे बसायला बनवलेलं आहे. खूप छान असं म्हणजे वातावरण तयार केलेलं आहे इथे आता झाड कापलं. इथं पावसामध्ये वातावरण खराब असल्यामुळे वारं सुटलेलं, तर इथलं झाड पडलेलं अंदी, त्याच्यामुळे ते झाड कापलेलं आहे. खूप नुकसान झालं मध्ये पावसाचं वातावरण, झाडं वगैरे पडलेली होती. इथं पार्किंगला आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरला साईडला बनवलेलं आहे. असं म्हणजे खूप छान बनवलेलं आहे. तर जस्ट मी आता ऑफिसमधून एक थोडं चाललेलो आहे. तर म्हणजे आता छान वाटतं चालायला. वातावरण वगैरे छान आहे, पावसाळा आहे चालू आहे, त्याच्यामुळे हिरवगार आहे तिकडे. तर आता मी चाललेलो आहे. माझ्या पाठीमागचं असं माणसं येतं इथे. तर इथून आपण थोडं पुढं आलं की असे शॉप छोटे लागतात शॉप. इथं आहे तर पहिल्यांदा फुलांचा शॉप आहे. इथून मी फुलं घेतलेली आईला ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्याच्यामुळं खूप छान असा कार्यक्रम झाला. आता मी फुलं तोडत आहे. कार्यक्रम असल्यामुळे करावं लागते. थोडं पुढे फुले झेंडूचे फुले आहेत. खूप छान असं बनवलेलं आहे. असं बनवलेलं आहे इथे. हा मित्रांनो, तर तुम्हा सर्वांना गुड आफ्टरनून. तर मी आता घरी जस्ट पोचलो होतो. त्याच्यानंतर मी फुलं वगैरे येताना ऑफिसमधून आणली. तर घरी बायकोनी आणि आईने एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. जी आपली वर्षानुवर्षाची परंपरा असते. जी धोंड्याचा महिना येतो, तर त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाबरोबरच घरी स्त्रिया छोटासा एक कार्यक्रम करतात, ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात. तर तो ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. तर मी तुम्हाला एक थोड्या वेळ दाखवतोयच ओटी भरण्याचा कार्यक्रम. तर तुम्ही अवश्य बघा. म्हणजे एक जे असतं ते सासू सुनेचं प्रेम जे असतं ते प्रेम ह्या सासूतून. आणि ही माझी बायको आलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही बघा आज काय कार्यक्रम ठेवला घरी. ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवला आहे ना. तो आईचं झालं उरकलं का? तुझं तर उरकलेलंच आहे आता, आणि आईचं उरकलेलं आहे आता. तर एक 5 मिनिटात मी असा कार्यक्रम तुम्हाला दाखवतो. इथे किती वेळ लागेल कार्यक्रमाला? 5 मिनटं लागतील ना. कार्यक्रम किती वेळ लागेल आपल्या? 5 मिनटं लागतील. तर इथे फुलं वगैरे कापून ठेवलेले आहेत, रांगोळी आहेत इथे. तर या साईडला बघू शकता तुम्ही, खूप छान असं सजवलेलं आहे, फुलं वगैरे लावलेले आहेत. तर आमच्या इथं छोटंसं आम्ही बाग केली झाडांची. तर बाग इथे आहे, फुलं वगैरे लागलेले आहेत इथे. याला असं आहे की ते झाड आहे इथे
तर इथं असं मी याच्या आधी घरी बायकोनी घरी खूप छान असं केलेलं आहे. तर ह्या साईडला आता बायको माझी फुलांचं वगैरे डेकोरेशन करते आहे. आई थोड्या वेळात इथे बसणार आहे. तर आई बसणार आहे इथे. इथे माझ्या परीचा मेकअप चाललेला आहे. परीचा मेकअप छान करते ना. परीचा मेकअप बायको करते आज. माझी बायको बघा किती छान सुंदर असा मेकअप केला आणि तिने केला आणि परीचा पण मेकअप चाललेला आहे. परी मेकअप परी खूप छान मेकअप करत आहे. परी झाला मेकअप तुझा बघा खूप छान मेकअप आर्टिस्ट आहे ना तू. मेकअप आर्टिस्ट कोर्स झाला ना तुझा. मेकअप आर्टिस्ट नाही, मेहंदी आर्टिस्ट खूप छान मेहंदी आर्टिस्ट असा झालेला आहे कोर्स. परीचं मेकअप वाली ती हा मेकअपचा कोर्स केला तिने बरोबर कोर्स केला ना मेकअपचा. तर ह्या साईडला आता पूर्ण तिला काय कळतंय तरी करते ती चांगलं. आता कपडाला लावते, आता कपडाला लाव. हातात घेते, हातात घे पंचपाळ हातात घे आणि एका हाताने लाव कपडाला. लाईट आली आणि आता ओटीत तांदूळ टाक. दोन्ही हाताने टाकायला. इकडून व्हिडिओ काढा तिच्या पाठी मागून ओटी भरताय. रोहन इथे एक 5 वेळा टाकायचं. पिढा आणलं का नाही. आता मी हे करताना होती वाटताना दोन्ही हाताने हा टाक. दोन्ही हाताने टाक. ते बी टाक. हा मला पण राम दे. पाया पण तांदूळ रोटी टाकायचं तिला रोटीत घेणार. माझं पण काढ. इकडे बघ की फ्लॅश बंद करू द्या. फोटो काढला का. इकडे बघा डोकं टेक पाय कसं तुम्ही तिकडे बघा इकडे नको. लक्ष्मीची पूजा आबा इकडे बघा. आबा दादा टेक एकदा हा बोला काय म्हणता बाकी.